संध्याकाळी मी आणि भावाच्या फ्रेंडकडे गेलो होतो. कशासाठी ते तुम्हाला सांगतेच. पण इथे बघा, आज रविवार होता आणि जी दिवाळीतलं अर्धवट कामं राहिलेली ना, ती मला आता कंप्लीट करायची होती. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी चिवडा बनवला होता आणि आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय की मी चकली बनवते. तर भाजणी दळून आणलेलं जे पीठ होतं त्यातलं मी थोडंसं पीठ काढून ठेवलं होतं आणि मग मी आता त्याच्या चकल्या करणार होते. सो चकली लास्ट टाईम मी केल्या होत्या त्या उकड केली होती, पण ह्यावेळेला मी डायरेक्ट गरम पाणी ओतूनच त्या पीठ मळलं होतं. तर पिठात मी पांढरे तीळ, लाल तिखट, मीठ आणि थोडंसं ओवा असं टाकून ते पीठ आणि मोहन पीठ टाकून छान मळून घेतलं आणि दुपारी जेवणं झाल्यानंतर मग मी चकल्या करायला घेतल्या. तर फायनली इथे बघा सगळ्या माझ्या चकल्या करून झाल्या होत्या आणि संध्याकाळी आम्हाला जायचं होतं मार्केटला. तर मार्केटला जाऊन भाजी आणि फळं घेऊन आलो. तर तिथेच मी सगळं इथं काढून ठेवत आहे. तर मार्केटला जाऊन येऊपर्यंत म्हणजे भावा झोपला होता. तो झोपलाय तसं म्हटलं दिवाबत्ती करून घेऊया आणि आम्हाला जायचं होतं भावाच्या फ्रेंडच्या बड्डेला. पण माझं तर आवरलं होतं, पण भावात अजून झोपलाच होता. सो मी त्याचेच उठायची वाट बघत होते. तर म्हटलं आपण आवरून घेऊया. सो नंतर तो उठला आणि मग आम्ही बड्डेला गेलो. तर तिथे छान डेकोरेशन केलं होतं. तिचा फर्स्ट बड्डेच होता, धन्वी तिचं नाव. तर इथे बघू शकता की किती छान आहे ना डेकोरेशन, पण किती छान केलं.